हाय गाईज, मी श्रिया मी विनायक. तुमचं या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. आज विनायक माझा मेकअप करणार आहे, पण द ट्विस्ट इज की अर्जुननी म्हणजेच आमच्या बाळांनी सगळे प्रोडक्ट्स चूज केले आहेत. मेकअप करणार आहे, पण त्याचे 2 रूल आहेत असे की हिनं आधी मध्ये बोलायचं नाही. जे काय मला येतंय, मला काय एक्सपिरियन्स नाही, तरी पण मी जेवढे काही इकडं तिकडं व्हिडिओज ट्युटोरियल्स बघितल्यात हळूच मध्ये, तर ते बघून मी करणार आहे, पण हिनं मध्ये बोलायचं नाही. आणि पूर्ण मेकअप होईपर्यंत हिनं स्वतःचा चेहरा मिरर मध्ये बघायचा नाही अजिबात. आणि सगळं झाल्यावर मग आम्ही बघू. ओके, चला चला सुरू करूया. चला, तर पहिली स्टेप आहे मॉइश्चरायझर लावायची. पण त्याच्या आधी हे बघ, ते काहीतरी फ्री मिळाले, ते पण लावून बघूया आपण. हे बाबा, हे काहीतरी सिरम आणि कसलं तरी ब्राईटनिंग सिरम असं आम्ही दाखवायचं. लावणार आहे. हो. आम्ही ते पण लावणार आहोत. बघू काय आहे ते. हे 3 आहेत, त्यातले एकच घेऊया आपण आत्ता पुरतं. मला पण माहिती एवढं बास की. तोंड बंद कर. हे तोंड डोळे बंद कर. जास्त लागलं. ठीक. बस की बस. आता हे लावलेलं आहे सिरम. त्याच्यानंतर मी असं करू का एकदा? मॉइश्चर नको आकार. त्याच्यानंतर आम्ही मॉइश्चरायझर लावणार आहे. एक डॉट अँड मॉइश्चरायझर आहे. बरोबर भेटले. अरे असंच काय त्याच्यात मॉइश्चरायझर लावलं माणसं असतात, असं असते. हा, ओके. त्याच्यानंतर काय लावतात? कॉपी आणली असेल की त्याच्यानंतर हळूच तिथे चिठ्ठी कॉपी नाही करतो. चिट्टी बिट्टी काय नाही. प्रायमर ते कसं भिंतीला आधी प्रायमर लावतात आणि मग त्याच्यावर रंग लावतात. मग प्रायमर हा कुठला इनसाइड कंपनीचा प्रायमर आहे. ते जरा असं लावूया आपण. असायचं आहे. बस की बस. ओके, तर ह्याच्यानंतर आपण लावणार आहे लिप बाम. हे थांबा, दाखवलं नाही तुम्हाला. कलर वाला लिप बाम आहे, म्हणजे लिपस्टिक नाही लावायची काय परत मग? लावायची. मग कशाला कलर दिलाय उगाच? मी असं एका ट्युटोरियल मध्ये ऐकलेलं की लिप बाम नुसतं असं वरच्यावर लावायचं नाही, तर तो पूर्ण असं आतपर्यंत गेला पाहिजे. म्हणजे तोंडात नाही, पोटाच्या भेगा वगैरे असतात, कधी कधी थंडीमुळे होत फुटलेले असतात, तर त्याच्यात लावायचं. ते जरा इकडे तिकडे लागले असू दे. आमच्याकडे टिश्यू पेपर पण आहे. वेट वाईप करतो. हा, वेट वाईप्स आहे, सॉरी. ओके, त्याच्यानंतर आता मोठं, आता मेन आहे ते हे आहे मेबलिन न्यू डॉटचं फाउंडेशन क्रीम. क्रीम मग फाउंडेशन क्रीमच म्हणतात ना त्याला.
आता हे आधी इथं घेतात म्हणे बायका, पण आम्हाला काय ते जमत नाही, त्यामुळे आम्ही इथे घेतो. बरोबर बरोबर. मळून घे. तुम्ही तोंडावरच म्हणतो की डायरेक्ट हे हे सगळीकडं इव्हन लावायचं असतं तर केस. हे थोड्या प्रमाणात लावायचं, जास्त प्रमाणात लावलं तर जास्त मेकअप केला असं उगाचच वाटतंय, पण तसं काय नसते. तुम्ही किती लावताय फाउंडेशन क्रीम त्याच्यावर तुमचा पुढचा मेकअप ठरतोय. मी ब्युटी पार्लर चालू करणार आहे आता थोड्या दिवसात. अरे च्या, तू काय महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये येतीस काय एवढा हसायला? ओके, तर हे असं काढलंय. आता हे पसरवायचं असतंय पूर्ण चेहऱ्यावर लावलेलं, ते एका ब्रशनं. हे अर्ध कापलेला अंडा असतो कसं ब्रश त्यानं करायचं. ही बाजू आहे, ही बाजू काय, कुठली पण बाजू घ्या. बर, मला जी वाटते ती बाजू घ्या. माझ्या हाताला मेकअप व्हायचं. रडू आलं बाबा. मेकअप खराब रडल्यामुळे मेकअप खराब झाला ते माझ्यावर नाव आहे आता सांगतो. ओके, त्याच्यानंतर काय असतंय बघूया. म्हणजे ही बोलते आधी मध्ये ते चालतंय, हे असंच करू नको ते तसंच करू नको असं बोलायचं नाही. म्हणजे कसं जरा मजा यायला पाहिजे ना आपल्याला. केवढा जोरात जोरात करतो. मी रोज जाते पार्लरमध्ये कामाला. अरे तिथं जास्त लागले ना, तिथं पण जरा जास्त इव्हनली स्प्रेड झालं पाहिजे. मानवर करा. अरे अच्छा. हो, हिला जास्त हसायला यायला लागलंय, ते तुम्ही इग्नोर करू शकताय. मेकअप ट्युटोरियलवर लक्ष द्या. अरे होय होय, जरा जरा जरासच राहिले. माणसं इंजेक्शन देताना पण एवढं हाव हाव करत आहे. काय संबंध इंजेक्शनचा आणि याचा? हालतात भरपूर. चल ओके, काय असतं? म्हणजे हसायला लागलाय तुम्ही. हे आता झालंय याचं काम. हे जरासं पुसून घेते. ते कशाला बसतोस? धुवायचं असते. ओके, ह्याच्यानंतर काय तर म्हणतात ह्याला कन्सिलर. कन्सिलरचे एवढ्या शेड आहेत, त्यात आम्ही जास्त कम्प्लिकेट नको म्हणून मधलं चूज करणार आहे, ऑरेंज कलर कन्सिलर. ओके, ते त्याचे नको लावू, बोटान लाव. पसरवायचं कशानं मग हे? त्या स्पंजने. बहुतेक एवढ्याच ठिकाणी लावायचं असते. एकच शेड. हो, एकच शेड. हे आधी नाकावर कपाळावर घेतलं म्हणजे कसं, म्हणजे डार्क झालं तरी तिथं होणार नाही. म्हणजे हसू नको. मी स्वतःला इमॅजिन करते मी कशी दिसत असेल. हो, तुम्हाला कसं वाटतं सांगा. इंटरमिजिएट स्टेप्स मध्ये काय चुकीचं वाटतंय का? तर थांबा हा लोक. ओके, आता त्याच्यानंतर बहुतेक आय शॅडो लावतात. बहुतेक आय शॅडो लावतात.
नाही. त्याच्यानंतर चिठ्ठी मध्ये बघून काय नाही, नाही, लावतात? यांच्यामध्ये पावडर लावतात, पावडर, पॉन्ड्स पावडर. नाही, फाउंडेशन. हे ब्रशनच लावायचं ना, बरोबर आहे ना? आणि हे आय गेस सगळ्या सगळ्या चेहऱ्यावर लावायचे असते. कुठून बघून आला व्हिडिओ? यानं काय फरक पडतो असं दिसत तर नाही मला, पण तरी लावूया, त्यांनी सांगितलं. मानवर इवन झाला का चेहरा? बघा इकडं. हो, इकडं. ओके, आता ह्याच्यानंतर लावता ब्रॉन्झर, म्हणजे ब्रॉन्झर नाही, ब्रॉन्झर. ब्रॉन्झर, ब्रॉन्झर. नॉट दॅट. सॉरी सॉरी, हे ऑल इन वन आहे आमच्याकडे. आता आता चालतं का मी सांगितलेलं? ते नाही घ्यायचं इथं इथं. इथे. सॉरी सॉरी सॉरी, हा कळालं मला, कळालं. डार्क येतो एकदम हे. हा, हाताने असं करायचं. म्हणजे कसं ते, अरे तू पूर्ण नाक काळं करशील. नाही नाही, हे का बरं लावतात? हे तुमचं नाक शेप मध्ये दिसायला आयुष. आणि तुमचं गाल असे हे झालेले नाही असं दाखवायला. काय हे? ते तर मला माहित आहे. आणि हे असं असतं, म्हणजे ओठापासून आणि कानाच्या वरच्या रेषेपासून. मी तर काहीतरी घडलंय, पण असू द्या आता. जरासं फाउंडेशन लावतो. हे का म्हणजे मर्ज होते ते परत. ओके, इकडे बघू. ओके, आता ह्यानंतरची स्टेप बरोबर आहे, ते म्हणजे काय लावायचं आहे? आय शॅडो. आय शॅडो आपण जरा, हे कुठल्या कंपनीचा मला माहिती, मार्स म्हटलं चूज करूया, जरा चकमक वाढेल. चकमक. तुझी इच्छा. आयुष्य. मला हो, डाकू, हसू नको, मला डाकू बनव. हसू नको, ते वर गेला, आता मी काय करू शकत नाही त्याला. ओके, दुसरं राहिला. ह्याला पण ब्रश असते, खरं ब्रश नाही आहे. अजून आहे, थांबा. डोळे उघड बघू. याच्यावर आणि जरासं लावू शकतो ना काहीतरी आपण, तर आपण
बघू डोळे उघड. हा. ओके, आता हे झालंय. ह्याच्यानंतर मला वाटतं काय लावतात, लिप लायनर. लिप लायनर लावणार आहे मी आता. हे जरा काय म्हणतात त्याला, कला कुसरते का, त्यामुळं अजून काय लावायचं नाही. अजून काय लावायचं. अजून काय लावायचं. चालेल, हो, त्यातूनच. यातूनच. हा, का ते नंतर आहे. काय आहे ते. ब्लश. हा, ब्लश ब्लश ब्लश, सॉरी सॉरी. ते ब्रशने लावू शकतोस. ब्रश ब्लश ब्लश ब्रश न लावायला लागलोय मी. आणि तो एकदम थोडा थोडासा लावायचा असतो आणि 3च ठिकाणी लावायचा असतो. 3 नाही, हा 4 ठिकाणी, 4. मी चौथं पण ठिकाण आहे. हे घे. काय. अरे असं नको. एक तर कधी येत नाही ते करायला लागलोय मी. पसरवायचं कसं, पसरवायचं कसं, मग कसं करायचं, असं असं काय. आई गं. मी लाईट मेकअप ठेवलाय त्यामुळं जास्त. दिसतोय ना खरं. अरे म्हणजे काय. ओके, ब्लश ब्लश आला आता. हा, ह्याच्यानंतर आता आय लायनर आहे. हे लिप eyeliner- लायनर आहे. Sorry. आय लायनर तिथं आहे. ओके, मग लिप लायनर लावूया आपण. जरा पुढची ऍडजस्ट करू. ते का माग नाही. आता हा हा, आता आता आता. झालं 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 झालं. हे लिप लायनर आहे ना. हा. 2 मिनिटं घे, परत शांत बस. चुकलं तर माझ्यावर घालायचं नाही, आत्ताच सांगतो. बस 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 बस. काय, मला जसं येतं तसं लावतो. सरक की, लावायला सरक सरक सरक. नको नको असं करू. तू हल्लीस ते खाली गेले. हे मी नाही हो हो हल्लेलं. हो, मी पण ठीक आहे, थांबा. जरा खाली गेलं. गिफ्ट कशाला बाहेर काढायला लागली? तू तोंड बंद कर की, मी बघतो की काय करायचं. तुझा तुझा लिप लायनर लावताना तू जीभ नाही बाहेर काढली पाहिजे. मी तुला लावताना मी काढू शकतो ना. असं एका झाल्यावर हात नसता लावायचा चेहऱ्याला. नाही लावलेलं, मी नुसतं असं टच केलं. बाहेर गेलो जरा परत. मी काय नाही हा, केलेलं. मी कुठं तुला म्हणलं नाही ना. आय माय सॉरी. हा हा. आता एकदम परफेक्ट झालं. दाखवतो एकदा कॅनव्हास. इंटरमिजिएट लुक. ओके, त्यानंतर आपण लावूया लिपस्टिक. हे पण आमच्या बाळानं चूज केलंय. फिरवून काढतो.
खालच्या ओठाला लावतो ना तुम्ही असं असं करा. कर कर. कोपऱ्यात एक भी कोना छुटना नहीं चाहिए. बघू जरा इथं एक मिनिट. हा परफेक्ट. बघा तुम्हाला कसं वाटतंय. ओके आता त्याच्यानंतर लावता आय लायनर. ते बरोबर. काजळ आहे. हा बरं काजळ आहे तर काजळ लावूया आपण. कुठं आहे काजळ यात. अच्छा फिरवायचं काय. आलं की एवढं नाही. हा बस देवाचं नाव घे आधी. नाही लागत आहे. हा. मला असं येतंय. ओके ओके एक झालेला आहे. नाही, गुदगुले झाले. हा थांबा 2 मिनिटं जराच राहिलं. डोळे मिटू नका. माझे डोळे अच्छेच आहे. त्या मशीन बसले का. ओके काजळ लावलेलं आहे थोडं कमी प्रमाणात लागले पण तरी ठीक आहे. ओके त्यानंतर हे पण काहीतरी फॅन्सी आहे. मस्कारा. मास्कारा. मस्कारा. हा ठीक आहे. हे मलाच कळत नाही किती फास्ट येते आणि किती हळू येते ते. इथे लागलं. तुम्ही डोळे मिटा एकतर. डोळे मिटून मस्कारा कसं लावणार. मस्करी करू नकोस. हस की रे. अरे मी ते बघत होते येते का नाही येते. जरासं. तो सगळ्या जोकवर मी हसायचा. तसं काही नाही हो. हा लागलं लागलं तिकडं आता तिकडं. ते डाव्या हातानं बघ. नको. मला डोकं का दाबायला लागलं. हो हे. डोळे बंद कर बघ. इकडे जरा कमी लागले. असं नसतात हा लावत. मी लावतो मी लावतो. ते एक स्टेप पण झालेली आहे. आता काय राहिलंय. आय लायनर. हे सगळ्यात अवघड आहे आणि ते जर इकडं कमी इकडे जास्त असं झालं तर येण्यासारखं दिसतंय. त्यामुळं बारीक मध्ये लावूया आपण. आता ह्याच्यासाठी मात्र डोळे बंद मिटायला लागतात बरोबर आहे. आणि याचा ब्रश पण एकदम बारीक असतोय बघा. एकदम बारीक. माहित आहे त्यांना. त्यांना काय माहित आहे. कुठपर्यंत नेलास.
कुठं अरे बरोबर झालंय बघ, तुला बघितल्यावर नंतर लक्षात येईल. व्यवस्थित झालंय ते. जरा डोळे उघडू शकत नाही ना, थांबा वाळू दे. थांबा, बघू इकडं. आता आपण 2 मिनिटं पॉज घेऊया, ती वाळू दे, म्हणजे पुढचं डोळे डोळे बंद, डोळे बंद. एकदा तिकडे दाखव फक्त त्याला लोक. ओके, थोडे आय लॅशेस वाळायला अजून वेळ आहे, तोपर्यंत आपण आयब्रो करून घेऊया. आयब्रो थांबा, ह्याच्यात पण ब्रश आहे वाटतं. हे कलर वेगळा आहे, हा काय तर ब्राऊन आहे. चालतंय ना? आयब्रोचा आणि कंगवा वेगळा येतोय. ओके, आता कंगवा झालाय, पण कलर लावूया. हे पण मार्सच आहे. हो, मार्सच आहे. हो, हे एकदम लावत जायचं, आपल्याला वाटतंय लागत नाही, पण ते लागलेलं असतं असं म्हणते. ओके, आयब्रोज पण झालेले आहेत. ते परत विंचरायचे काय ते असे? नाही ना? ओके, आता राहिलंय फक्त एक गोष्ट, ते म्हणजे टिकली. माझा कुंकू रेड लाव काय मला मॅचिंग. आहे की इथं मागे. अच्छा, रेड प्रॉपर, नुसतं रेडचं पण आहे. रेड नाही बरोबर वाटत आहे, मग कोणते लाव? डार्क पाहिजे एखादं, काइंड ऑफ मरून. ते इथे हा, मग मरून लाव. हे हे रेड म्हणजे ते बटनाचं रेड असते तसं झालं. कसलं रेड? बटन बटन, लाल बटन दाबा. नहीं दबाना था, नहीं दबाना था, नहीं लगाना था लाल टिकली. तू मला लाल बटन बाबा असं काय तर जोक सांगितलं. नाही नाही नाही, ते ह्याच्यातलं आहे, धमाल पिक्चर. कशी दिसते मी? अगं बाई, हे ऍडिशनल आणलंय, ऍक्सेसरीज. कुठलं? इथलं बस बस झालं? बस. ओके, मेकअप सक्सेसफुली डन. कसा केलाय? दाखव आता मला पटकन सर. बघूया कसं झालं.
तुम्ही तर बघितलं पण तिला बघितलेलं नाही. असू दे असू दे. आई शपथ, जरा मग आणि मला बघा. आई शपथ, आयलाइनर. मला मेकअप केलाय आम्ही. हे बघ तुझ्या ड्रेसवर असं सोनेरी सोनेरी आहे इथं. तिथं मॅचिंग म्हणून मी लावलंय तिथं. ब्रश तू बघ. अरे ते पसरलं नाही, तू म्हणलीस एवढं एवढंच लावलंय. आई शपथ, मी कसली गाण दिसते. छान दिसतंय. मला तर आवडलं. तुला आवडेलच. येऊ अशी बाहेर. Guys, तुम्हाला मेकअप कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.